वळूयात पुढल्या बातमीकडे. शिंदे गटात गेलेल्या खासदारांची गोची झाली असं भास्कर जाधव म्हणतात. भाजपनं शिंदे आणि अजित पवारांना चारही बाजूने घेरलंय असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलंय. शिंदेंना मुलाची जागाही जाहीर करता आलेली नाही असं खोचकपणे भास्कर जाधवांनी म्हटलंय. शिवसेना शिंदे गटानं ऐनवेळी काही उमेदवार बदललेले आहे. भावना गवळी यांची तिकीट जी आहे ती कापण्यात आलेली आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भास्कर जाधव सर आहे. सर, काय सांगणार? ऐनवेळी उमेदवार बदलणं, भावना गवळी यांची तिकीट कापणं कसं बघतो तुम्ही? एकनाथराव शिंदेंबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले 13 खासदार हे एकनाथराव शिंदेंबरोबर गेले, भाजपाबरोबर गेले. आज भाजपानं त्या सर्वांची अशी गोची केलेली आहे. पहिल्या टप्प्यात भाजपानं आपले 20 उमेदवार जाहीर केले, पण एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना आपला एकही उमेदवार जाहीर करता आला नाही. त्याच्यानंतर भाजपानं 3 उमेदवार महाराष्ट्रातले जाहीर केले, या दोघांनाही एकही उमेदवार जाहीर करता आला नाही. भाजपानं आता आपल्या सगळ्या जागा काढून घेतलेल्या आहेत आणि एक सर्वे बाहेर काढलाय. कोणी केला सर्वे? भाजपानं केला सर्वे. काय केला? त्याच्यामध्ये परभणीची जागा भाजपानं काढून घेतली, त्याच्यामध्ये रामटेकची जागा भाजपानं काढून घेतली, त्याच्यामध्ये अशा जागा वेगवेगळ्या शिरूरची जागा सुद्धा काढून घेतली भाजपानं. अशा पद्धतीनं भाजपानं आपल्या जागा ह्या आता मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथराव शिंदेना, काही अंशी अजितदादांना, परंतु जास्त एकनाथ शिंदेना त्यांनी चारी बाजूनं घेरलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेंची एवढी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी गोची केलेली आहे की एकनाथराव शिंदे स्वतःच्या मुलाची कल्याण डोंबिवली आणि स्वतः त्यांचं होमपीच असलेल्या ठाण्याची जागा सुद्धा जाहीर करू शकत नाही. भाजपाने हे जे सर्वे सगळे केलेले आहेत, हे सर्वे म्हणजे या सर्वांना बुडवण्याचा हा सर्वे आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.